नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. नोव्हेंबर महिन्यामध्ये अवेळी पाऊस तसेच गारपीटमुळं शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये आता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तर जी-आर जो आहे तो 1 जानेवारी 2024 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत. तर जी-आर काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्यासाठी खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता बाब जे आहे ते जिरायत पिकांच्या नुकसानीची मदत. प्रचलित दर जो होता SDRFच्या निकषानुसार तो 8,500 प्रति हेक्टरी होता आणि 2 हेक्टर त्याची मर्यादा होती. परंतु आता वाढीव दर तुम्हाला याच्यामध्ये 13,600 प्रति हेक्टर मिळणार आहे आणि त्याची मर्यादा जी असणार आहे ती 3 हेक्टरपर्यंत असणार आहे. बागायती पिकाचे जे नुकसान झालेलं होतं त्याची अगोदर जी मर्यादा होती ती प्रति हेक्टर 17,000 होती आणि तुम्हाला 2 हेक्टरपर्यंतच अनुदान मिळत होतं. परंतु आता ते प्रति हेक्टरी 27,000 असं अनुदान मिळणार आहे आणि त्याची मर्यादा 3 हेक्टर असणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीची मदत जी होती ती प्रति हेक्टरी 22,500 होती आणि 2 हेक्टर मर्यादा होती. परंतु आता वाढीव दरामध्ये 36,000 प्रति हेक्टर अनुदान मिळणार आहे आणि याची मर्यादा जी असणार आहे ती 3 हेक्टरपर्यंत असणार आहे. म्हणजे आता तुम्हाला जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 मॅक्झिमम 3 हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे. बागायत पिकासाठी 27,000 प्रति हेक्टर मॅक्झिमम 3 हेक्टरसाठी अनुदान मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टर ते पण मॅक्झिमम 3 हेक्टरपर्यंत तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेती पिकांचे नुकसानीकरता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही देण्यात आलेली आहे. तिथूनही तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रति हेक्टरी जिरायतला 13,600, बागायतला 27,000 तर बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टरी या प्रमाणात 3 हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.